नमस्कार मित्रांनो, कैक कोटी वर्षापासून ही पृथ्वी आकाशगंगेमध्ये आपले स्थान अबावित ठेवत आहे. अर्थात पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजमितीच असंख्य बदलातून ती पुढे आली आणि सृष्टीची निर्मिती झाली. निसर्गाच्या या चक्राचं एक अतिशय गंभीर किंबहुना अतिशय रौद्र रूप आणि चिंता वाढवणारं एक रूप पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता जगातील अनेक अंतराळ संशोधन संस्थांनी व्यक्त केली असून विस्तारूनही या संकटाशी दोन हात करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले जात आहे. ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी सुद्धा पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या OPCS लघुग्रहाविषयी चिंता व्यक्त करताना हा धोका गंभीर असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. सोमनाथ यांनी एका मुलाखतीदरम्यान मांडलेल्या सिद्धांतानुसार एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास संपूर्ण जीवनसृष्टी नष्ट होईल. ज्या कारणास्तव सध्या इस्रोही अवकाशातील लहान मोठ्या घडामोडींवर लक्ष ठेवताना दिसत आहे. इस्रोकडून लघुग्रहाचा वेग आणि त्याचा मार्ग या साऱ्यावर लक्ष ठेवलं जात असून त्यासाठी नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्टिव्ह ट्रॅकिंग अँड ॲनालिसिस प्रकल्प सुरू करण्यात आलेला. एपोइस हा लघुग्रह 1230 फूट रुंद असून त्याचा एकूण आकार पाहता सध्या जगभरातील अंतराळ संशोधन सध्या विविध स्तरावर निरीक्षण करताना दिसत आहे. 2068 मध्ये हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे, पण तत्पूर्वी तो दोनदा पृथ्वीच्या अतिशय जवळून जाणार आहे. 13 एप्रिल 2029 ही त्यापैकी एक तारीख असून यावेळी हा लघुग्रह पृथ्वीच्या 32,000 किमी अंतरावरून जाणार आहे, तर 2036 मध्ये तो दुसऱ्यांदा पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास मोठी हानी होऊ शकते. इतकंच नव्हे तर तो जिथे आदळेल तिथे चारही बाजूंनी 20 किमीच्या अंतरापर्यंत भीषण विनाशाचे चित्र असणार आहे. थोडक्यात जीवनसृष्टीचा नाश होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.